वैराग भागात पुन्हा अवकाळी पावसाचा कहर. हत्तीच या ठिकाणी द्राक्षबाग पडली तर इर्लेवाडीत शेडमधील बेदाणा भिजून लाखो रुपयांचं नुकसान. वैराग परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावत वादळी वाऱ्यासह शेतीला मोठा फटका दिलाय. गुरुवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. अवघ्या तासाभराच्या या पावसानं आणि वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. इर्लेवाडी शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दत्तात्रय उर्फ नाना गायकवाड यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. त्यांच्या 2 बेदाणा शेडवरील ताडपत्री आणि लोखंडी संरचना जोरदार वाऱ्यामुळे अक्षरशः उडून गेली. या शेडमध्ये सुमारे 40 टन द्राक्ष बेदाणा तयार करण्यासाठी वाळवण्यात आली होती. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे ही सर्व द्राक्षे भिजून निकृष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेडचं वेल्डिंग तुटून वरच्या शिड्या उडून गेल्यानं संपूर्ण रचना कोलमडली आहे. या घटनेत गायकवाड यांचे सुमारे 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर हत्तीज या ठिकाणी द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली असून 200 झाडं उन्मळून पडली आहेत. हत्तीज येथील गट क्रमांक 113/2/ब मधील शेतकरी संजय पांडुरंग कुटे यांच्या द्राक्ष बागेलाही वादळी वाऱ्याचा जब्बर फटका बसलाय. सुमारे 0.60 हेक्टर क्षेत्रावरील बागेतील फाउंडेशन वाऱ्याच्या तीव्रतेमुळे जमिनीतून उचकटून पडलेलं आहे. 2 लाईनमधील सुमारे 200 द्राक्षाची झाडं उन्मळून पडल्यानं बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीमुळे आगामी हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.